नमस्कार मैत्रिणींनो. तर मी छोट्या छोट्या टिप्स जनरली सांगत असते किंवा माझ्या घरातल्या वेगळ्या गोष्टी. आता आता हे बरेच 10, 12, 13, 14 वर्ष झाले असतील. म्हणजे माझ्याकडे अशा पद्धतीने मी तोट्या वापरते, पण आता व्हिडिओ आज करते आहे. तर आता बघा तुम्ही, जेव्हा आपण भांडी घासतो ना, तर हे पाणी आहे ना, हे आपल्या अंगावरती उडतं. जर आपण अशा याला तोटी लावलीच नाही, हा म्हणजे नळ जसच्या तसंच आपण वापरला तर ते पूर्ण आपल्या अंगावरती हे पाणी, आता हे पाणी कमी आहे सध्या फोर्स, पूर्ण अंगावरती उडतं. पण त्याच्याऐवजी समजा आपण जर अशी तोटी वापरली भांडी घासताना, आणि हे बघा, ही एकदम साधी प्लास्टिकची तोटी अशी ओपन होते. याच्यामध्ये खूप सारे प्रकार येतात, तर मला तर हीच आवडली आणि एकदम सोपी आहे लावायला. काही दिवसांनी ही ढिली होऊन जाते, तर काय करायचं, दुसरी घेऊन यायची. एकदम फ्लेक्सिबल आहे आणि हे बघा थोडं खाली होतं हे. आता हे याचं काय होतं, ठीक आहे, आता ही पूर्ण अशी एकदम सहज लागते ही, आणि हा प्रॉब्लेम खूप लोकांना येतो. मग आता बघा तुम्ही, ज्या पद्धतीने इथे पाणी पडतं आहे ना, हे आपल्या अंगावर नाही उडत भांडी घासताना. आता मी एका हातात मोबाईल पकडला म्हणून तुम्हाला दाखवू शकत नाही आहे, पण तुम्ही वापरून बघा. आणि थोडी इकडे तिकडे फिरवता येते, अशी खूप जास्त नाही फिरवतं कारण तुटू शकतं, पण तुम्ही हे इमर्जन्सी इकडे तिकडे फिरवू सुद्धा शकता, ठीक आहे, सिंग धुताना वगैरे. पण मुख्य आपला उद्देश काय आहे की आपल्या आपण ज्या पद्धतीने उभं राहतो, साधारणपणे आपल्या शरीराच्या समोरच्या भागावर पाणी उडतं, राईट. तर ते पाणी अजिबात उडत नाही. खूपच उपयुक्त तोटी आहे ही. ओके, अशा खूप प्रकारच्या मिळतात. हार्डवेअरच्या दुकानात पण मिळते आणि स्टील भांड्यांच्या दुकानात, प्लास्टिकच्या दुकानात, कुठेही अशी तोटी घेऊन या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ठीक आहे, पाण्यामध्ये कचरा पण जात नाही. जरी आपण भांडे घासायला घेत असतो तरी पाणी स्वच्छ राहतं आपलं. तर तुम्ही करून बघा असे छोट्या छोट्या उपाययोजना, आणि व्हिडिओ आवडले असल्यास नक्की इतरांना पाठवा. धन्यवाद.